आहे की 9व्या महिन्याची प्रेग्नन्सी ही बिग बॉस मराठी असणार आहे माझ्याकडे. सो दॅट विल बी अ बिग थिंग फॉर मी आणि त्याच्याबद्दल मी खरंच परमेश्वराचे स्वामींचे आभार मानतो. मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची की ज्या दिवशी मी पहिल्यांदा कलर्स मराठीमध्ये पाऊल ठेवलं आणि घरी गेलो तर 2 गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. मी माझ्या आईला सांगितलं की आई मी कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग चालू आहे. माझे वडील एक मिल वर्कर आहेत त्यामुळे त्यांनी आयुष्यभर चाकोरीबद्ध आयुष्य जगले. तर माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं लागलंय तो आता रायकॉम मीटिंगमध्ये. तर माझे वडील म्हणाले चला मुलगा सेटल झाला. 30 वर्षात मी काय सेटलमेंट घेतलीच नव्हती असं मला वाटायला लागलं. आणि दुसरा प्रश्न माझ्या आईने विचारला बाकी सगळं मरू दे बिग बॉस कधी येणार आहे. म्हटलं हे कनेक्शन जे आहे प्रत्येक मराठी घरामध्ये या बिग बॉस मराठीचं कनेक्शन आहे. मी जिथे जिथे गेलो किंवा आताही आम्ही नवीन शोजचे जेवढे म्हणून प्रोमो टाकतो खाली जवळजवळ आम्हाला एवढंच विचारण्यात येतं ते सगळं जाऊ दे बिग बॉस कधी येणार आहे. तर हे जे कनेक्शन आहे हे रसिक प्रेक्षकांचं कनेक्शन आहे. हे त्या टेलिव्हिजन सीजन्स आपके 17 सीजन्स जो हिंदी के होते हैं वो मैंने टेलिव्हिजन पे देखे हैं. मराठीचे सीझन्स पण बघितलं. पण मला कधी असंच वाटलं नव्हतं की मी कधीतरी बिग बॉसच्या त्या सगळ्या कुटुंबाचा एक भाग होईल. आज मी त्या ठिकाणी जातो प्रत्येक गोष्ट बघतो. मी खरं सांगू तुम्हाला अगदी मनापासून आणि मी खूप खरं बोलणारा माणूस आहे कारण हेड ऑफ प्रोग्रामिंग वगैरे या सगळ्या खुर्च्या झाल्या. शेवटी मी माणूस आहे आणि मला तुम्ही एक कलावंत म्हणून ओळखता आणि लेखक दिग्दर्शक. सवाल अच्छा है आपका. सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले ही कहा था कि जो सलमान भाऊ करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता. और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ. मेरे सीनियर हैं हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं. उनकी अपनी एक स्टाइल है तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें. दैट्स व्हाट होस्ट इज़ ऑल अबाउट. आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें. तो वही मैं कोशिश करूँगा. 2-3 हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो. So next question. Hi, tagline ला what does it mean to you and how are you going to deal with this. आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की इमेज जी आहे जी आपली एकदम बॉय नेक्स्ट डोअर एकदम स्वीट चॉकलेटी तुम्ही रील्स बनवता ती पण तशीच इमेज आहे. या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं. तर जर का कुठला कंटेस्टंट मिसबिहेव करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार. ते अग्रेशन लयभारी असणार ते वेडमधून येणार की तुम्ही एक विलन होणार तिथे. नाही काय माहिती आहे का विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी. पण वेळ आली की ती तुम्हाला दिसेलच आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हाला दिसेल. Hi Nilesh, this is Vaishnavi from CNBC. Sorry. Hi, hello, how are you? Yes, it's fine. So रितेश महेश सरांचे आम्ही चाहते आहोत. त्यांनी मी पण त्यांच्या होस्टिंगचे खास करून चाहते आहोत. मी पण मागचे सगळे सीझन त्यांनी खूप म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे त्यांच्या होस्टिंगने. डू यू फील लिटिल बिट ऑफ प्रेशराइज्ड की महेश सरांचा तो अग्रेसिव्हनेस आणि ती चावडीवर होणारी सगळ्यांची धुलाई ह्या सगळ्या गोष्टी डू यू फील लिटिल बिट स्ट्रेस की या सगळ्या गोष्टी तुला याच्यापुढे सांभाळायच्या आहेत हा सीझन तरी सांभाळायच्या आहेत. आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी आणि ही वॉज अ फॅन्टॅस्टिक होस्ट. आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर. आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल. नमस्कार. आजचे जे सीझन होते त्यातला कोणता सीझन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. लाईक खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये. तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत. कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात. आम्ही डिस्कस करणार हा त्या सीझनमध्ये नाही येत. मला वाटतं की आय एन्जॉयड शिव ठाकरे. मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना
आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं. नमस्कार, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियामधून इकडे जी. त्याने खूप छान प्रश्न विचारला. कोणाला जर झापायचं असेल तर आदराने झापेन. आणि ते पाहणं इंटरेस्टिंग असेल की आदरानं कसं झापलं जायचं. Hello sir, this is Atisha from Rajshri Marathi. Sir here. Yes. First of all sir, Kedar sir, तुम्हाला सुद्धा आणि Alok Jain sir, for you also, thank you so much for bringing our favorite hero as a host of the show. Which brings me to the question that what was the strategy behind asking Ritesh sir about to be the host, and what was the process of that the discussion with Kedar sir that we should bring Ritesh sir as the host of this season? I would love to know this. Thank you. So first of all, as Kedar bhai said, 9 months back he joined. 8 months back he joined. I think we have been always thinking getting a person like him as a running the programming of Colors Marathi was a big achievement. So I think we did that job first. And then our thinking always was that, see, the show has done before, and we wanted to mount it very differently. We wanted to mount it in a fashion which is much more youthful and also which goes to every house. And in order to do that, we were thinking about how do we go about, and we wanted to look at fresh approach across all dimensions: the host, the housemates, the house, the mounting of the show, the team behind it, and all that dimensions we want. I met the entire team, and I put forth a few things that I had prior commitments and whatever. What I liked about Alok was he said, let's do it, we'll figure the rest. And I have to thank Alok and Sushma ji for this, and of course Kedar ji and Deepak for always being there. So it's a huge opportunity, and thank you for going beyond the call. Thank you. नमस्कार, मला वाटतं की रक्तात मराठी आहे, मला सोपं मराठीत पडतात, आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा मराठीत करायची असते तेव्हा मला दोनदा विचार करावा लागत नाही. आणि मराठी माणसाला मराठीची ओढ काय सांगायचं. प्रतीची प्रेरणा बिग बॉसची चाहते आहे. नाही, मुलं पाहत नाहीत बिग बॉस. त्यांच्यासाठी जे घरात होतं तेच बिग बॉस आहे. त्यांना टी व्ही गरज नाही. आणि आय थिंक जिनीला मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो, कारण का त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे हे एक पर्स्पेक्टिव्ह ते देतात. आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे, कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो आणि त्यांना माहिती आहे की मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे. सर, पूजा इथे. हॅलो. हाय. सो येस, खूप छान वाटतंय तुम्हाला होस्ट म्हणून बघताना. माझा प्रश्न असा आहे की महेश सरांकडनं तुम्हाला काही कॉल वगैरे आला का, त्यांनी काही सांगितलंय का? आणि दुसरा प्रश्न असा होता की महेश सरांचे लुक्स खूप गाजले होते त्यांनी जे सीझन केले त्याच्यामध्ये, तर तुमचाही प्रोमोमध्ये लुक खूप छान दिसतो, तर तसे लुक तुमचे दिसणार आहेत का वेगवेगळे? त्याच्यासाठी वेगवेगळे सीझन करावं लागतील. या सीझनमध्ये लुक कसा असेल? नाही, ह्या सीझनमध्ये आता जसं दिसतोय ना तसं आहे, पण तुमचं काय फेवरेट असेल तर सांगा, आपण फिट करून आता हा शो झाल्यानंतर महेश सरांना फोन करणार आहे मी, काहीतरी टिप्स द्या म्हणून. हॅलो. सीझन खरंच फक्त बाईपण बिग बॉसचा झाला तर त्याकडे फक्त बाईपण म्हणजे त्यातल्या ऑब्व्हियसली त्या नाही, पण फक्त स्त्रियांचा सीझन. आणि तुम्ही मगाशी म्हणाला त्याच उत्तराला लागून फक्त स्त्रिया कंटेस्टंट्स. येस येस. 100 दिवस चालेल. बद्दल म्हणाला की त्या जर आज गेल्या ॲज अ कंटेस्टंट तर 2 तासात बाहेर येतो, पण समजा तुमच्या बिग बॉसच्या घराबाहेर येते, मला आधी बाईपणचा आणि मग त्याला मला तुम्हाला बाईपणचा एखादा म्हणजे स्त्रियांचा फक्त. 2004 साली अगवाई अरेंजचा केला आणि 2024 साली 23 साली मी बाईपण भारी देवा केला. मी 2024 साली पहिल्यांदा बिग बॉस करतोय. आपण थोडे दिवस थांबूया, मला जरा एक्सपिरियन्स घेऊ. मला आवडेल सगळ्या बायकांना आतमध्ये टाकायला,
मला माहित नाही, मलाच दिग्दर्शन करावं लागेल त्याचं वेगळं. पण आता नको बोलूया. आता आपण या बिग बॉस बद्दल आणि या रितेश भाऊ बद्दल बोलू. आणि डिलिव्हरी लई भारी होईल याची जबाबदारी आम्ही घेतो. ब्लॉकबस्टर वेळ आणि बाईपण भारी देवासारखी नक्कीच होईल याची पण गॅरंटी आम्ही घेतो. त्यासाठी शुभेच्छा आहेतच सगळ्या प्रेक्षकांचा आणि थँक्यू सगळ्या. थँक्यू.